श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ या मंत्राने आपल्याला एक नवी ऊर्जा, एक आशा आणि आशेचा किरण आपल्या मनामध्ये जागा होतो आणि त्या आशेमुळेच आपण महाराजांची खूप सेवा करतो. आज नाही तर उद्या नक्की आपल्यासोबत देखील चांगलं घडेल असं या विश्वासाने आपण महाराजांची सेवा करत राहतो. त्याच विश्वासाला स्वामी कसे जागतात आणि स्वामींची सेवा केल्यानंतर खरंच आपल्याही जीवनात काय घडू शकतं हे आपल्याला या अनुभवातून शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. मी महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी आहे. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामी भक्तांनो, माझे नाव सौभाग्यवती सुषमा देसाई असे आहे. स्वामींच्या सेवेमध्ये मी कशी आले हे सांगायला फार आनंद वाटेल. स्वामींच्या सेवेचे माझ्या जीवनामध्ये आगमन कसे झाले. माझ्या जीवनात आगमन हे माझ्या सासूबाईमुळे झाले. माझ्या सासूबाई ह्या खूप निस्सीम भक्त, महाराजांची त्या खूप सेवा करायच्या. माझे मिस्टर स्वामींच्या सेवेत कसे आले आणि ते कसे होते याविषयी माझ्या सासूबाईंनी मला जे अनुभव सांगितले त्यामुळे मी स्वामींच्या सेवेत आले. माझे मिस्टर हे खूप नास्तिक होते. घरामध्ये प्रचंड त्रास होता. ते खूप ड्रिंक करायचे आणि त्यांना माझ्या सासूबाईंना खूप त्रास द्यायचे, बोलायचे. त्यामुळे त्या महाराजांकडे खूप रडायच्या, याला सद्बुद्धी द्या, चांगली बुद्धी द्या असं महाराजांकडे त्या कायम म्हणत असायच्या. पण यांच्या वागण्यामध्ये काहीच बदल होत नसायचा. ते उलट महाराजांची सेवा करत होत्या आई, तेव्हा आईंनाच खूप ते त्रास द्यायचे. आईंनाच बोलत असायचे की तुझे जर स्वामी खरंच असतील तर माझ्या अडचणी दूर करायला त्यांना सांग. आईला ते असे म्हणायचे. आई म्हणायची, महाराजांना आव्हान देऊ नको, नम्रपणे त्यांना शरण जा, आपला योगक्षम त्यांना चालवायला सांग, मग बघ तुझ्या जीवनामध्ये काय घडतं. आई त्यांना वारंवार सांगायच्या, पण त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही. पण एके रात्री त्यांच्यासोबत जे काही घडलं ते बघून ते देखील महाराजांचे सेवेकरी झाले. तर त्या रात्री खूप विजांचा कडकडाट, खूप जोराचा पाऊस आलेला होता. वार होता गुरुवारचा. घरामध्ये लाईट नव्हती, सर्वत्र अंधार होता. घरात माझ्या सासूबाई आणि मिस्टर दोघंच होते आणि कडकडामध्ये 11 वाजले असतील. रात्रीच्या 11 वाजता जोराचा पाऊस आणि खूप काहीतरी धबदिशी बाहेर पडल्याचा आवाज झाला. मिस्टरांना वाटलं काय झालं. सासूबाई महाराजांचं नामस्मरण करत बसल्या होत्या. महाराजांचा खूप जोरामध्ये त्या जप करत होत्या आणि मिस्टरांनी दरवाजा उघडून बघितला तर त्यांना काहीच दिसलं नाही, कोणीच नव्हतं. मग एवढा मोठा आवाज कशाचा झाला. ज्यावेळेस मिस्टर दरवाजा लावणार त्यावेळेस त्यांच्या कानामध्ये एक शब्द ऐकू आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे कोण बोललं. त्यांनी आईला विचारलं, तू बोलली का. आई म्हटली नाही, तुला भास झाला असेल. कुठे कोण बोललं. त्यानंतर दरवाजा पुन्हा लावला आणि थोड्या वेळाने पुन्हा खूप जोरामध्ये वीज कडकडली आणि जणू काय वीजच पुढे पडली असा त्यांना आवाज झाला. त्यानंतर पुन्हा दरवाजा उघडून बघितला तर खूप चंदनाचा सुगंध बाहेर येत होता. एवढ्या पावसामध्ये कुठून चंदनाचा सुगंध येतो हे काहीच कळत नव्हतं. कुठेच काही दिसत नव्हतं. लाईट नसल्यामुळे जी वीज चमकायची त्याच्या उजेडामध्ये दिसायचं, पण त्याच्यात फक्त पावसाची मुसळधार सरीच दिसत होत्या, बाकी काही दिसत नव्हतं. वाराही खूप होता. मग माझे मिस्टर ज्यावेळेस झोपी गेले त्यावेळेस त्यांना स्वप्न पडलं. महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले. का बरं आईला त्रास देतो. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, सर्व काही व्यसन सोडून दे आणि आमचं नामस्मरण कर असं महाराजांनी कडाडून शब्दामध्ये माझ्या मिस्टरांना सांगितलं. सकाळी उठल्यानंतर मिस्टरांनी आईला सांगितलं की माझ्यासोबत रात्री असं घडलं. त्यावेळेस आई म्हटली, बघ, स्वामींना अनन्य भावाने शरण गेले तर स्वामी आपला योगक्षम चालवतात. त्यांचं अस्तित्वावर तू संशय घेऊ नको. महाराज प्रत्यक्षात आहे. त्या दिवसापासून माझ्या मिस्टरांनी जी कोणी त्यांची वाईट संगत होती ती संगत सोडून दिली आणि त्यानंतर जे काही ड्रिंकचं व्यसन होतं ते देखील सोडून दिलं आणि महाराजांचं नामस्मरण ते करू लागले. नोकरीच्या शोधामध्ये माझ्या मिस्टरांना स्वामींना
स्वामींनी त्यांना खूप छान नोकरी देखील दिली. त्यानंतर आमचं आता लग्न झालं. लग्न झाल्यानंतर महाराजांचे जे काही अनुभव सासूबाईंनी मला सांगितले आणि मिस्टर कसे अस्तिक झाले हे सांगितलं, त्यावेळेस मला वाटलं की खरंच हे अशक्य असणारी गोष्ट शक्य होऊ शकते. म्हणजे काहीही होऊ शकतं, महाराज काही पण करू शकतात. माझाही स्वामींवरती विश्वास बसला आणि मी देखील स्वामींची सेवा करू लागले. हळूहळू एक एक दिवस माझा चालला होता. खूप छान संसार माझा थाटात चाललेला होता. स्वामींचा आशीर्वाद होता. आर्थिक परिस्थिती कमी होती, पण सर्व काही व्यवस्थित होतं. 2 वेळचं जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत होतं. त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली आणि मला मुलगी झाली. सर्वजण खूप आनंदात होते, पण हे आनंदाचे दिवस फार काही टिकणार नव्हते. असं कोणाला माहीत होतं की आपल्या भाग्यामध्ये काय आहे, जे नशिबात आहे ते भोगावंच लागतं, त्याशिवाय आपले भोग हे कमी होत नाही असे म्हणतात. त्यानंतर 1.5 वर्षाची माझी मुलगी झाली आणि माझी मुलगी खेळता खेळता आमच्या घराजवळ जे आउटसाईडचं गटार होतं, खूप मोठं त्याचे पाणी आलेलं होतं पावसामुळे. ती खेळता खेळता तिथे गेली आणि त्या गटारात कधी पडली आम्हाला कळालं नाही. माझी मुलगी ही एक्सपायर झाली. ज्यावेळेस माझी मुलगी ही आम्हाला सोडून गेली, त्यावेळेस मी स्वामींवरती प्रचंड रागावली. स्वामी तुम्ही नाहीच असं मी त्यांना म्हटली. अक्षरशः मी स्वामींकडे बघतसुद्धा नव्हती. खूप त्यांचा विरोध करत होती. स्वामींकडे इतकं हे केलं की तुमची एवढी भक्ती केली, आमच्या घरात सर्वजण भक्ती करत होते, तुम्ही माझ्या मुलीला का बरं वाचवले नाही, असे प्रश्न स्वामींवरती मी खूप सारे हे केले. त्यानंतर जवळपास 6 वर्ष मी स्वामींचं नाव देखील घेतलं नाही, स्वामींची सेवा केली नाही, पूजा केली नाही. सासूबाई मला समजून सांगायच्या, पण मी त्यांचं काहीच ऐकलं नाही. माझे मिस्टर हे करायचे, पण ते देखील फार काही करत नव्हते. त्यांचंही मन खचील झालेलं होतं की स्वामींनी असं का बरं केलं, हा प्रश्न आमच्या दोघांच्या मनात होता. एक लेकरू आपल्यापासून जेव्हा लांब जातं ते दुःख खूप भयानक असतं. त्यानंतर मला खूप वेळेस प्रेग्नेन्सी राहिली, पण माझं ॲबॉर्टच होत होतं. काही ना काही प्रॉब्लेम प्रेग्नेन्सीमध्ये येतच होते, त्यामुळे मी खूप हतबल झाली होती. त्यानंतर पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली, त्यामध्ये मला पुन्हा मुलगी झाली आणि त्यानंतर माझे जे भाये होते त्यांना मूलबाळ काहीच नव्हतं. त्यामुळे माझ्या सासूबाई म्हटल्या की ही मुलगी त्याला देऊन टाक, तू पुढचं जे काही होईल ते तुला ठेव आणि एक मुलगी त्याला देऊन टाक. असं सासूबाईंचा हट्ट होता, कारण त्यांच्या लग्नाला फार दिवस झाले होते, त्यांना मूलबाळ काहीच नव्हतं. त्यानंतर मी माझी मुलगी त्यांना दिली आणि मी एकटीच राहत होते. पण म्हणतात ना की महाराजांनी ज्याचा हात धरला महाराज त्याला कधीच सोडत नाही. आपण जरी स्वामींना विसरलो, आपण जरी स्वामींना सोडलं, पण स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतात आणि आपल्याला पुन्हा त्यांच्या सेवेमध्ये घेतात. असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं. असंच एकदा यूट्यूबला बघता बघता महाराजांचे अनुभव समोर आले आणि मी महाराजांचे अनुभव बघू लागले. त्यावेळेस माझ्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. जे काही माझ्या बाबतीत घडलं ते कशामुळे घडलं हे स्वामींनी त्या अनुभवातून मला दाखवून दिलं. जे भोग आहे, ज्याचं आयुष्य जेवढं आहे तेवढं त्याला भोगावंच लागणार आहे. तर आपल्याला कुणालाच चुकलेलं नाही. जो जन्माला आले आहे त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे, हे कठीण सत्य आहे. आणि पण कुणाचा काळ लवकर येतो तर कुणाचा उशिरा, यामध्ये देव देखील हस्तक्षेप करू शकत नाही. अशा काही गोष्टी, असे काही अनुभव स्वामींनी समोर आणले. त्यानंतर पुन्हा एकदा महाराजांची सेवा सुरू केली. 1 अध्याय रोजचा मी स्वामीचरित्राचा वाचू लागले. पुन्हा 1 माळ जप करू लागले. जे मन अस्थिर होतं ते मन शांत करण्याचा मी प्रयत्न करू लागले होते. माझ्या सासूबाई म्हणत होत्या की आता वय वाढत चाललेलं आहे, लवकर तुम्ही एक प्रेग्नेन्सी ठेवा आणि त्यानंतर जे काही होईल ते स्वामींच्या इच्छेने होईल, असं त्या म्हटल्या. त्यानंतर मग मी मठामध्ये जाऊ लागली. मठात जायची, तिथे महाराजांची जे काही प्रसाद वगैरे असायचा तो प्रसाद ग्रहण करायची. माझं ॲबॉर्ट होऊ देऊ नका, आता काहीच प्रॉब्लेम येऊ देऊ नका, एवढीच स्वामींकडे इच्छा होती. जे काही होईल ते तुमच्या इच्छेने, फक्त मला आता प्रेग्नेन्सी राहू द्या, कारण मला प्रेग्नेन्सी आता राहत नव्हती. त्याचवेळी संक्रांतीचा सण आला आणि संक्रांतीच्या सणाला महाराजांना तिळगुळ घेऊन जावं अशी खूप मनामध्ये इच्छा झाली. मठात आपण तिळगुळ घेऊन जाऊया, पण तिळगुळ काही मला मिळाले नाही. म्हणून मी काय केलं की शेंगदाणे घेतले, शेंगदाण्यामध्ये थोडासा गूळ कालवला, त्यामध्ये फुटाणे हे केलं, थोडंसं मिक्सरमध्ये ते बारीक केलं, एकत्र केलं आणि तो प्रसाद म्हणून मी
तिथे घेऊन गेली. मला वाटत होतं की लोक मला हसतील की ना कसला प्रसाद आणला, काय आणलं. मी भीत तो डब्बा तिथे ठेवला. स्वामींपुढे ठेवा असं सांगितलं. तो डब्बा तिथे ठेवला. मी मुजरा केला आणि बाहेर आरतीसाठी जाऊन बसले. त्यानंतर आरती वगैरे झाली आणि तो प्रसाद सर्वांना वाटण्यात आला. स्वामींना आवडला की नाही असं मनामध्ये खूप येत होतं. त्यानंतर तो डब्बा मी घेतला आणि निघणार तेवढ्यात एक दादा आले. ते म्हटले की ताई, तुम्ही हा प्रसाद कसा बनवला सांगता का? खूप छान झाला होता. मला पण इच्छा आहे महाराजांसाठी असा प्रसाद बनवून आणायची. हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला की महाराजांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि स्वामींनी सांगितलं की मला हा प्रसाद आवडला आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मला लगेच दुसऱ्याच मंथमध्ये प्रेग्नेन्सी राहिली आणि खूप छान सर्व काही चालू होतं. माझे रिपोर्ट देखील नॉर्मल होते. तिसऱ्या मंथमध्ये माझी सोनोग्राफी झाली. त्यात बाळ एकदम व्यवस्थित आहे असं त्यांनी सांगितलं. पण आता माझ्या मनात पुन्हा एक प्रश्न होता की स्वामी, मला आता मुलगा होईल की मुलगी होईल? मला मुलगा पाहिजे आहे. तुम्ही माझी मनाची वासना ही जाणत आहात. मला मुलगा देताना स्वामी, मग आता काय होईल? 9 महिने मी कशी वाट बघू? तुम्ही मला काहीतरी संकेत द्या, काहीतरी सांगा, म्हणजे मी बिनधास्त 9 महिने राहीन. माझं त्या प्रेग्नेन्सीविषयी काहीच विचार करणार नाही असं मी स्वामींना सांगितले. आणि त्याच रात्री स्वामींनी मला खूप छान संकेत दिला. रात्री मला स्वामींचं खूप छान असं दर्शन झालं. त्या स्वप्नामध्ये स्वामींचं एक मुलगा होता, छोटासा मुलगा. त्याच्या हातामध्ये एक पाटी होती. त्या पाटीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं, आम्ही आहोत, निश्चिंत रहा, असं ते वाक्य होतं. ते वाक्य मी वाचलं आणि त्यानंतर मी निर्धास्त झाले. त्यानंतर मी कुठलाच विचार केला नाही की मला मुलगा होईल की मुलगी होईल. सर्व काही स्वामींवरती सोडून दिलं. आता रोजची आरती, एक आरतीला मठामध्ये जाणं आणि तारक मंत्राचे तीर्थ घेणं, त्याचबरोबर स्वामीचरित्राचं एक अध्याय वाचणं आणि माळ जप करणं, ही सेवा माझी सुरू झाली. माझ्या डिलेव्हरीसाठी 1 महिना बाकी होता. त्याच अगोदर घरी कोणीच नव्हतं. माझ्या सासूबाई नंदेच्या मुलीचं लग्न असल्यामुळे तिकडे गेलेल्या होते. मिस्टरही घरी नव्हते. घरी कोणीच नाही. माझ्या आईचं घर देखील लांब असल्यामुळे ती देखील येऊ शकत नव्हती. माझ्या आईचा फोन झाला की कसं आहे, डॉक्टरांनी काय सांगितलं, तर मी म्हटलं की पुढच्या मंथमधले डेट दिली आहे डिलेव्हरीसाठी, तू काही काळजी करू नको, निश्चिंत राहा. पण मी सर्व काही काम वगैरे आवरलं. महाराजांचं कामामध्ये नामस्मरण माझं चालू होतं. 12 ते 12:30ची वेळ असेल त्यावेळेस अचानक माझ्या पोटामध्ये दुखायला लागलं. त्या वेदना मला होऊ लागल्या. मला जाणवलं. मी ताबडतोब माझ्या मिस्टरांना कॉल केला. मिस्टरही लांब असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. त्यांनी त्याच्या मित्रांना सांगितलं आणि मित्रांना सांगून मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. मी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्याबरोबर मला ज्यावेळेस टेबलवर टाकलं, लगेचच माझी अर्ध्या तासामध्ये डिलेव्हरी झाली. डिलेव्हरी जेव्हा झाली तेव्हा मी विचारलं की मला काय झालं. त्यावेळेस त्यांनी आनंदाने सांगितलं की तुम्हाला पेढा झाला आहे. हे ऐकल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला की मुलगा झाला. स्वामींवरती ठेवलेला विश्वास खरा झाला. सर्वांना खूप आनंद झाला. मग सर्वजण आले. माझे आईन तेही आले आणि मी महाराजांच्या मठामध्ये जाऊन पेढे वगैरे दिले. सर्व काही आनंदात. पण कुठेतरी जिथे खूप आनंद असतो तिथे कुठेतरी पुन्हा एकदा दृष्ट लागण्यासारखंच घडलं. पुन्हा असंच काहीतरी घडलं. ज्यावेळेस माझ्या मुलाला झोळीमध्ये किंवा असं वरती खेळताना ज्यावेळेस तो हातपाय खूप हलवायचा त्यावेळेस त्याला दम लागल्यासारखं व्हायचं. त्याचा रडताना दम हा पूर्णपणे कोंडला जायचा. श्वास घ्यायला त्याला त्रास होत होता. हा प्रकार का बरं होतो म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी सर्व काही चेकअप वगैरे केले. त्यावेळी डॉक्टर म्हटले की त्याच्या हृदयाला होल आहे, तुम्हाला त्याचं ऑपरेशन पुणे येथे जाऊन करावं लागेल. हे सांगितल्यानंतर पुन्हा एकदा पायाखालची जमीन सरकली. हा काय प्रकार, असं का बरं घडलं? असं पुन्हा एकदा महाराजांना मी खूप हे केलं, स्वामी का बरं माझी परीक्षा बघत आहात? मी असं काय पाप केलं आहे की तुम्ही माझीच परीक्षा घेतात, माझ्या जीवनामध्ये एवढे संकट देतात? असाच काही त्रास तुम्हाला त्याला द्यायचा होता तर त्याला जन्मालाच का बरं घातलं? असे खूप सारे प्रश्न मी स्वामींना बोलू लागले. त्याच दरम्यान माझी जी मैत्रीण होती ती अक्कलकोटला गेली. स्वामींचं दर्शन वगैरे तिने घेतलं. माझी आई देखील अक्कलकोटला जाऊन आली. सर्व त्यांचं झालं. महाराजांचं मनामध्ये एकच माझा विचार होता की तुम्ही अक्कलकोटला मला कधी बोलवणार आणि माझ्या मुलाला
मुलाला कधी बरं करणार, मला ऑपरेशनची वेळ येऊ देऊ नका, एवढंच कृपा या पामरावरती करा, असं महाराजांना मी खूप म्हणत होती. 8 दिवस एकच चालू होतं, स्वामी तुम्ही आहात ना, आहात ना, माझ्या पाठीशी आहात ना, एवढंच स्वामींना बोलत होती. त्या 8 दिवसामध्ये महाराजांनी एक अशी प्रचिती दिली की ती मी कधीच विसरू शकणार नाही. आमच्या जवळच मी जिथे ज्या रोडनी जाते तिथे मी बाजार घेण्यासाठी गेली होती. बाजार घेऊन येत होती. ज्या ताई आहेत त्यांनी मला आवाज दिला, कारण त्यांना माहीत होतं की मी महाराजांची भक्त आहे. आवाज दिला. यांनी का बरं आवाज दिला, कधी तर ह्या बोलवत नाही, आज का बरं बोलवलं, असे प्रश्न मनामध्ये आले. तिथे गेल्यानंतर त्या म्हटल्या की अगं अक्कलकोटवरून महाराजांच्या पादुका येणार आहे, तू दर्शनासाठी ये, असं म्हटल्या. मला खूप आनंद झाला. मी लगबगीने घरी गेले, बाजार ठेवला, सर्व काही आवरलं, मुलाला घेतलं आणि स्वामींच्या दर्शनासाठी आपण जावं. अगोदर तिथे काही तयारी वगैरे करायची असेल तर करावी असं मनामध्ये आलं. आपला देखील खारीचा वाटा त्याच्यात असावा. मग तिथे जाऊन मी उभी राहिले. खूप साऱ्या बायका तिथे आलेल्या होत्या. तिथे आल्या, त्यांची घरी महाराजांच्या पादुका आल्या आणि मी एका कोपऱ्यामध्ये उभी होती, पाठीमागे बघत होती पादुकांकडे आणि खूप रडायला येत होतं. माझे अश्रू अनावर होत होते. सारखं महाराजांचा मनामध्ये संवाद चालू होता. महाराजांशी मी बोलत होते, महाराज तुम्ही आला आहात मला दर्शन देण्यासाठी, मी नाही येऊ शकले अक्कलकोटला, पण तुम्ही स्वतःहून आला, हे माझ्यासाठी खूप आहे. माझ्या मुलाला आता आशीर्वाद द्या, अशी तळमळून मी प्रार्थना महाराजांना करत होते. त्या क्षणी तेथील जे पुजारी होते त्यांनी मला आवाज दिला, ताई तुम्ही पुढे येऊन बसा, मागे बसू नका. मी माझ्या मुलाला घेतलं, पुढे येऊन बसले आणि त्यांची पूजा वगैरे सर्व काही झालं. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. माझ्या मुलाला मी पादुकावरती दर्शन घ्यायला सांगितलं, पादुकावर दर्शन घेतलं. त्यावेळेस त्यांच्या मुखातून एक वाक्य निघालं की या बाळावरचं संकट लवकरच दूर होईल, असं ते म्हटले. मला खूप आश्चर्य वाटलं की यांना कसं माहीत. त्यांना म्हटलं की तुम्हाला काय माहीत की माझ्या बाळावर काय संकट आहे. म्हणे अहो ताई तुमच्या चेहऱ्यावरून कळतं, एक आई अशीच व्याकुळ होते, ती फक्त आपलं लेकरावरती काही संकट असेल तेव्हाच आई अशी व्याकुळ होते. तुम्ही खूप व्याकुळ आहात, चिंताग्रस्त आहात. या बाळाविषयी तुम्हाला जी काही चिंता आहे ती महाराजांवरती सोडून द्या, महाराज सर्व काही बघतील. हे तीर्थ आहे, हे तीर्थ त्याला पिण्यासाठी द्या. आणि त्यांनी विभूती देखील दिली, तीर्थ आणि विभूती दिली. माझ्या मुलाला रोज त्यालाच द्या, दुसरं कोणाला देऊ नका, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी घरी आले. ते तीर्थ विभूती रोज त्याला लावायची, त्याला द्यायची. आणि ज्यावेळेस आम्ही ऑपरेशनसाठी जाणार होतो, पुन्हा एकदा त्याचे रिपोर्ट करण्यात आले, त्यावेळेस डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले, कारण जे होल होतं ते होल राहिलंच नव्हतं. कशाचं ऑपरेशन करायचं, आपण काय करत होतो, जुन्या फाईल बघितले, जुने रिपोर्ट बघितले आणि डॉक्टर देखील खूप आश्चर्यचकित त्यांना झालं. माझ्या आनंदाला तर पारावा राहिला नाही. अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी शक्य केली. मनापासून जर हाक मारली, मनापासून जर त्यांना बोलवलं तर ते खरंच येतात, याची प्रचिती मला दिली. आणि मी जे काही 6-7 वर्ष त्यांची सेवा केली नाही, मला त्याचा खूप पश्चाताप येतो, कारण सेवा केली नाही तर आपण खूप मायनसमध्ये जातो. ज्यावेळेस सेवा वाढते त्यावेळेस आपोआप महाराज आपल्या हृदयामध्ये येऊन बसतात. जसं जसं नामस्मरण वाढतं तसे तसे महाराज प्रचिती देतात. पण आता ती गेलेली वेळ मी पुन्हा आणू शकत नाही. पण आता जी काही जीवनामध्ये पुढची वेळ आहे त्या वेळेमध्ये महाराजांनी माझ्याकडून अशी निरंतर सेवा करून घ्यावी, या सेवेमध्ये खंड पडू देऊ नये, एवढीच त्यांच्या चरणी आता मी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा कधी न विसरणारा अनुभव महाराजांनी मला दिला. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ह्या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.